या किल्ल्याचं महत्व असं की हा किल्ला भारतामध्ये अजिंक्य किल्ला म्हणून गणला जातो। शत्रू घोरपडीचा वापर करू नये। जिथे डोंगर कापलेला आहे त्याच्या पायथ्याशी खंदक खणलेला आहे। या खंदकामध्ये मगरी सोडलेल्या असायच्या। लाकडी ओंडक्याने हत्ती दरवाजा धडक मारायचा। दरवाजा तुटल्यानंतर वळणावरती भिंत आहे बघा, भिंतीवर हत्ती आदळायचा। चिकण्या दगडांचा हा रस्ता होता। जसं शत्रू घोड्यावर आला तर घोडे फिसलून खाली पडायचे। तो अष्टकोनी आकार आहे, याच्यासाठी केलंय की ह्याच्यामध्ये पाणी जास्त स्टोअर व्हावं। हे जे दिसतात ना आर्चेस, हे पारेकरांना उभे राहण्यासाठी खोल्या आहेत। याला मराठीमध्ये म्हणतात देवळ्या। मध्ये आणली, किल्ल्याची लोकसंख्या वाढली, लोकांच्या हिशोबाने पाणी हवं म्हणून मोठा आकार दिला। मोठा असल्यामुळे याला हत्ती हौद असं नाव पडलं। नाव दिलं भारत माता मंदिर, आपसातली भांडणं मिटवली। आता हे कोणत्याही धर्मासाठी नसून सगळ्या भारतीय लोकांचं देऊळ आहे। सगळ्यात वरती झेंडा लावण्याची जागा आहे। ज्याचा झेंडा त्याचा किल्ला, त्याच्या खाली तोफ आहे। त्या तोफेचं नाव आहे दुर्ग तोफ। दुर्ग म्हणजे किल्ल्याची तोफ। जो दिल्लीचा मिनार आहे, कुतुब मिनार, त्याचा कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वरती तोफ ठेवलेली, तोफेचं नाव आहे मेंढा तोफ। एडका असतो ना, एडका जो असतो टक्कर मारण्याला मजबूत असतो, शक्तीचं प्रतीक असतो, बलिदानाचं प्रतीक असतो। तो आतमध्ये आला, वरून किल्ल्याचे सैनिक हमला करायचे, काय शत्रू मारले जाणार। ओके, हाय मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर आज आपण चाललोय दौलताबाद किल्ल्यावरती मित्रांनो, देवगिरी फोर्टवरती। माझ्यासोबत आहे चैतन्य गवळी आणि आम्ही सकाळी जवळजवळ 6:30 वाजता निघालो। आता वैजापूरला अजून एक मित्र आहे मित्रांनो, आम्ही त्याला जॉईन करणार आहे आणि तसंच आम्ही जाणार आहे आता देवगिरी फोर्टवर। शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे। हे बघा, हा जो किल्ला आहे, हा किल्ला 1187 मध्ये राजा भिल्लम यादव या हिंदू राजाने 900 वर्षापूर्वी हा किल्ला बांधला होता सुरक्षेसाठी। यादव घराणं मूळचं उत्तर भारतीय, भगवान कृष्णाचे वंशज होते। हे उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये आले। दक्षिण भारतामध्ये मोठं साम्राज्य होतं चालुक्य कल्याणीचं। यांच्याकडे त्यांनी सरदार किंवा मनसबदार म्हणून काम केलं आणि काही काळानंतर यादव लोकांनी स्वतःचं साम्राज्य स्थापित केलं। या साम्राज्याला नाव होतं देवगिरी साम्राज्य। त्या काळामध्ये देवगिरी जे साम्राज्य होतं, काही भाग मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक मिळून हे तिन्ही प्रदेश वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते। मध्य प्रदेश हिऱ्याच्या खाणीसाठी, महाराष्ट्र परकीय व्यापारासाठी, कर्नाटक सोन्याच्या खाणीसाठी। तर या साम्राज्यामध्ये संपत्ती जास्त असल्यामुळे याला आक्रमण करायचा धोका होता। पहिला धोका म्हणजे आक्रमणकारी संपत्तीची लूट करणार, दुसरा धोका म्हणजे कब्जा मिळवणार। तर हा प्रश्न राजा भिल्लम यादव यांना कळला आणि त्यांनी हा किल्ला सुरक्षेसाठी बांधलेला आहे। या किल्ल्याचं महत्व असं की हा किल्ला भारतामध्ये अजिंक्य किल्ला म्हणून गणला जातो। अजिंक्य म्हणजे ज्या किल्ल्याला लढाई करून जिंकता येऊ शकत नाही किंवा ज्या किल्ल्यामध्ये लढाई होतच नाही, कारण की ह्या किल्ल्याची सुरक्षा पार करणं शत्रूला अवघड काम असायचं। तर या किल्ल्याची पहिली सुरक्षा अशी आहे की या किल्ल्याचं भौगोलिक स्थान, लोकेशन, या किल्ल्याला बाहेरून तिन्ही बाजूने डोंगर रांगा आहे। या डोंगर रांगा किल्ल्याच्या सुरक्षा करता देवासारख्या, म्हणून किल्ल्याचं जुनं नाव होतं देवगिरी। याचा शब्दशः अर्थ होतो देवांचं राहण्याचं स्थान, जे आपल्या संस्कृतीमध्ये सुरक्षित म्हटलं जातं। दुसरी जी सुरक्षा आहे डोंगरी किल्ला किंवा बालेकिल्ला, जो चारही बाजूने आपल्याला वेगळा डोंगर दिसतो तो बालेकिल्ला आहे। तर युद्धामध्ये शत्रू लोक बालेकिल्ला जिंकण्याचा प्रयत्न करायचे। ज्याचा बालेकिल्ला असणार आहे त्याचा किल्ला आणि साम्राज्य असणार आहे। तर बालेकिल्ला जिंकण्यासाठी शत्रू लोक वरती जाऊन झेंडा बदलायचे। झेंडा हा मालकीचा प्रतीक असतो, सिम्बॉल ऑफ रूलर। तर त्या काळामध्ये डोंगर चढाई करण्यासाठी शत्रू लोक घोरपडीचा वापर करायचे। तर घोरपडीचा वापर करता येऊ नये म्हणून डोंगरी किल्ला 150 फुटावर वरून खाली छन्नी हातोड्याच्या सहाय्याने कापून गुळगुळीत करण्यात आला आहे, कारण की शत्रू घोरपडीचा वापर करू नये। जिथे डोंगर कापलेला आहे त्याच्या पायथ्याशी खंदक खणलेला आहे। या खंदकामध्ये मगरी सोडलेल्या असायच्या। मगरी असल्यामुळे तो खंदक शत्रू पार करू शकत नव्हते। आणि त्याच्यानंतरचा जो भाग येतो भुयारी मार्ग, अंधारी मार्ग, याला हिंदीमध्ये भुलभुलैया असं नाव दिलं आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या युक्त्या दाखवलेल्या शत्रूला मारण्यासाठी। तर त्या काळामध्ये भुलभुलैया भुयारी मार्ग कोणत्याही शत्रूने पार केलेला नाही, परंतु आपण लाईटच्या सहाय्याने हा बुलबुलैया बघू शकतो किंवा अनुभवू शकतो। या किल्ल्याचं अजून एक महत्त्व असं आहे की या किल्ल्यामध्ये पळवाट नाही आहे, म्हणजे एकच रस्ता किल्ल्यामध्ये येण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे किल्ल्याचा सैनिक किंवा राजा मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचा आणि जो शत्रू बाहेरून येणार आहे त्याला आतमध्ये येऊ देणार नाही। परंतु शत्रूला रोखणं आवश्यक आहे, म्हणून रोखण्यासाठी किल्ल्यामध्ये 7 तट किंवा 7 भिंतीचा वापर झालेला आहे। त्यापैकी 5 तटे जमिनी किल्ल्यावरती आहे, 2 तटे बाले किल्ल्यावरती। तर या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ झालंय 237 एकर आणि बनवायला तेवढीच वर्ष लागले, 237 वर्ष, म्हणजे 1 एकर एका वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे। इथून 2 किलोमीटर पुढे पहिला तट आहे जो विरोडच्या रस्त्यामध्ये येतो,
दुसरा तट जेव्हा आपण पार्किंगमधून प्रवेश घेतला, तिसरा दरवाज्यातून आतमध्ये येतो. दरवाज्यावरती टोकदार खिळ्यांचा वापर झाल्यामुळे हत्ती धडक मारून दरवाजा उघडू शकत नव्हते. तर त्या काळामध्ये शत्रू लोक युक्ती अशी करायचे की हत्तीच्या सोंडेमध्ये लाकडी उंडका ठेवायचे. लाकडी उंडक्याने हत्ती दरवाजा धडक मारायचा. दरवाजा तुटल्यानंतर वळणावरती भिंत आहे बघा, भिंतीवर हत्ती आदळायचा. एकतर हत्ती मारला जायचा किंवा जखमी झाल्यामुळे पागल व्हायचा. तर अशा प्रकारे जो शत्रू बाहेरून आतमध्ये येणार आहे त्याला आतमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळे त्यांनी सापळे रचलेले आहे किंवा ट्रॅप्स डिझाईन केलेले आहे. असं शत्रू दरवाजा तोडून तो पुढे सरकणार आहे. पुढे आल्यानंतर शत्रूची कोंडी करण्यासाठी चारी बाजूने तटबंदी आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात रणमंडल, म्हणजे फायटिंग प्लेस. जसा शत्रू ट्रॅप झाला, किल्ल्याचे सैनिक वरून अटॅक करायचे. काही शत्रू मारले जाणार आणि काही शत्रू जीव वाचवण्यासाठी पर्यायी दरवाजाचा ते वापर करू शकतात. म्हणून शत्रूला दिशाभूल करण्यासाठी त्यांनी पर्यायी दरवाजे किंवा पर्यायी रस्त्याचा वापर केलेला आहे. जसा हा दरवाजा दिसतो, याच्या विरुद्ध दिशेला हा पर्यायी दरवाजा आहे. म्हणजे जो कोणी शत्रू दरवाजा तोडेल, हा रस्त्याला जाणार आहे, हा रस्ता 1 किलोमीटर भिंतीने बंद केलेला आहे. जो शत्रू गेला त्याला परत यावा लागेल, तो येऊ शकणार नाही. 2 तटामध्ये शत्रूची कोंडी व्हायची आणि किल्ल्याचे सैनिक तटामधून शत्रूवर मारा करायचे. फसवा दरवाजा, फसवा रस्त्याचा वापर याच्यासाठी केलेला का शत्रूचा वेळ वाया घालवणं, शक्ती वाया घालवणं, शत्रूची संख्या कमी करणं, दुसऱ्या शत्रूला फसवण्यासाठी हा फसवा दरवाजा आहे. तर या किल्ल्यामध्ये एकूण 7 तटामध्ये 52 दरवाजे आहे. त्यापैकी 7 दरवाजे खरे आहे आणि 45 दरवाजे हे खोटे आहे, शत्रूला दिशाभूल करण्यासाठी किंवा फसवण्यासाठी. जो कोणी खरा दरवाजा तोडून शत्रू पुढे जाणार आहे, पुढे वेगळी टेक्निक आहे वाचणाऱ्यांना मारण्यासाठी. इकडे ज्या तोफा दिसतात, या तोफा भारत सरकारने आतमधून आणून ठेवलेल्या आहे. काही तोफा औरंगजेबच्या आहे, काही तोफा हैदराबादच्या निजामाच्या. हैदराबादचा निजामात शेवटचा आहे. आता भारत सरकारने फोटो लावलेले आहे. तर महाराष्ट्राचे किल्ल्याचा ॲडव्हर्टाईज करण्यासाठी किंवा प्रसिद्धी करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी इकडे फोटो डिस्प्ले केलेले आहे. याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहिती दिलेली आहे. परत येताना हाच रस्ता आहे. तर तो बघायची, फोटो बघायचे, माहिती वाचायची आणि स्वतःमध्ये क्युरियोसिटी क्रिएट करायची. आता हा दरवाजा पालन करण्यानंतर शत्रूला कसं मारायचं ते टेक्निक आपण पुढे बघूया. आता हे बघा, कोणत्याही किल्ल्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असते आर्किटेक्चर या असं शत्रूला आतमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी किंवा शत्रूवर हमला करण्यासाठी. दुसरी गोष्ट असते प्लॅनिंग, नियोजन. ते असते शत्रूला विचारात टाकण्यासाठी किंवा त्याला डायव्हर्ट करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी. या भागाचा आर्किटेक्चर असं आहे की 3 छोट्या भिंती एक दुसऱ्याला समांतर आहे. म्हणजे पहिली भिंत तुटली, दुसरी सुरक्षा करणार आहे, दुसरी तुटली, तिसरी सुरक्षा. म्हणजे 3 लाईन्स ऑफ डिफेन्स यांनी दाखवलेला आहे. आणि दरवाजाची रचना अशी केली की 3ही दरवाजे एका सरळ रेषेत नाही. जर एका सरळ रेषेत असतील तर शत्रू लोक ह्याला इझिली क्रॉस करू शकणार. आणि हे सगळे 3ही दरवाजे हे लपवण्यात आलेले आहे. पहिला दरवाजा पार केल्यानंतर दुसरा दिसत नाही, दुसरा पार केल्यानंतर तिसरा दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, शत्रूने दरवाजा तोडला, आतमध्ये आला, उजव्या बाजूला बघितल्यानंतर भिंत दिसते, दरवाजा दिसत नाही. दरवाजा आतमध्ये लपवलेला आहे, असं वाटतो रस्ता बंद आहे. डेड एंड असल्यामुळे शत्रूला पर्यायी रस्ता डाव्या बाजूचा. हा डाव्या बाजूचा रस्ता 1 किलोमीटर जातो. 1 किलोमीटर हा रस्ता भिंतीने डेड एंड केलेला आहे. जो शत्रू गेला त्याला परत यावे लागेल. परत येताना किल्ल्याचे सैनिक तटामधून, बुर्जामधून शत्रूवर मारा करायचे. काय शत्रू मारले जाणार. तर शत्रूची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असा केलेला आहे की डोंगरी किल्ला डाव्या बाजूला दिसतो, बाले किल्ला डाव्या बाजूला आहे, झेंडा लावण्याची जागा डाव्या बाजूला आहे. तर शत्रूला असं वाटेल खरं रस्ता डाव्या बाजूला असायला पाहिजे. आणि त्या काळामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये जे किल्ले महाराष्ट्रामध्ये बांधले गेले त्याचे खरे रस्ते डाव्या बाजूला असायचे. परंतु हा किल्ला अबोहात करण्यात आला आहे. पूर्ण रस्ता हा उजव्या बाजूला वळवण्यात आला आहे, की शत्रूला असंतुलन किंवा इम्बॅलन्स करण्यासाठी. कारण की आपल्या शहरामध्ये उजवी बाजू वळण घेण्यासाठी अवघड असते. पळत असताना जसे शत्रू उजव्या बाजूला वळला, इम्बॅलन्स होऊन खाली पडणार, तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक वरून अटॅक करणार. फॉर एक्झाम्पल, जसा शत्रू आतमध्ये येतो, डाव्या हाताला ढाल असते, उजव्या बाजूला तलवार असते. तसं उजव्या बाजूने हमला झाल्यानंतर आपोआप शत्रूला सुरक्षा करण्यासाठी उजव्या बाजूला वळावं लागेल. तो अचानक वळला, तो खाली पडणार, तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक वरून अटॅक करणार. तर या तत्वाचा अभ्यास नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी केला
आणि नवीन जे किल्ले बांधले त्याचे खरे रस्ते उजव्या बाजूला बनवण्यात आले. आता तिसरा तट पार केल्यानंतर आपण जातो शहरामध्ये आणि जो कोणी शत्रू इथून वाचून पुढे गेला, पुढे वेगळी टेक्निक आहे वाचणाऱ्यांना मारण्यासाठी. आता जसा शत्रू दरवाजा तोडला तो आतमध्ये आला. आता त्या काळामध्ये वेळेच्या आतमध्ये किल्ला जिंकणं आवश्यक असतं. वेळ गेली तर किल्ला जिंकणं अवघड जातं. म्हणून वेळेचा उपयोग करण्यासाठी शत्रू लोक वेग वाढवायचे आणि वेगासाठी घोड्याचा वापर करायचे. तर त्यांना अडथळे म्हणून चिकण्या दगडांचा हा रस्ता होता. जसं शत्रू घोड्यावर आला तर घोडे फिसलून खाली पडायचे. तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक काय करायचे, वरून दगडांचा हा रस्ता स्लोपचा आहे, दगडांचे गोळे रोल डाऊन किंवा ट्रम्बल डाऊन करायचे, सोडायचे. जसा शत्रू पुढे सरकला वे शत्रूला दगडांचे गोळे लागायचे, काही शत्रू मारले जायचे. म्हणजे शत्रूची संख्या कमी करण्यासाठी चिकण्या दगडांचा रस्ता होता. याला मराठीमध्ये फरसबंदी म्हणतात. खूप किल्ल्यामध्ये फरसबंदी आपल्याला बघायला मिळते. आता हा नवीन रस्ता आपल्यासाठी बनवलेला लोकांना चालण्यासाठी व्यवस्थित चालता यावं म्हणून. इकडे बघा देऊळ होतं, या इकडे. इकडे देऊळ होतं. अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये ह्या देवळांचं रूपांतरित खोल्यामध्ये केलेलं आहे. हा मध्यभागी बघा जिना दिसतो, हा देवळामध्ये जाण्यासाठी होता. हे खांब वरती होते, त्याला खाली करण्यात आले. हे खांबावरती हे छत काढले गेलंय. हे छोटासा खांब दिसतो, दीपस्तंभ किंवा दीपमाळ आहे, ह्याचे स्टँड काढले गेले, फक्त कॉलम उरलेला आहे. देवळामध्ये जाण्यापूर्वी तोंड हादरण्यासाठी व्यवस्था असते. पायऱ्याची विहीर असते, त्याला बारो आपण म्हणतो, बारो कुंड किंवा पायऱ्याची विहीर. तर त्या विरुद्ध दिशेला बनवलेली मंदिराच्या ते आपण पुढे बघूया. तर इकडे बघा ही बारो आहे, पायऱ्याची विहीर, याला सरस्वती बारो असं नाव दिलेलं आहे. तर ह्याची जी खोली आहे जास्त नाही आहे, 12 मीटर डीप आहे, अष्टकोनी आकार आहे. याच्यासाठी केलं की ह्याच्यामध्ये पाणी जास्त स्टोअर व्हावं. आता भारत सरकारने ह्याला रिपेअरिंग केलेलं आहे. काळा जो दगड दिसतो हा ओरिजिनल आहे, ग्रे कलरचा हा नवीन दगड आहे. याला खालून झरे आहे पाण्याच्या सोर्ससाठी. आता ह्या पाण्याचा उपयोग आतमध्ये गार्डनसाठी किंवा रिपेअरिंगसाठी या पाण्याचा वापर करतात. तर हे बारो किंवा स्टेपवेल किंवा बावली बावडी यांना नावं आहे. तर ही ऑल ओव्हर इंडियामध्ये बघायला मिळते, परंतु गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आपल्याला बारो बघायला मिळते. बारो किंवा गुजराती लोक याला वाव म्हणतात. तर राणी की वाव ही प्रसिद्ध बारो आहे. ती 100 रुपयाच्या नवीन नोटेवरती याचं चित्र बघायला मिळते. हा, तर हे वाव म्हणतात गुजराती लोक. नवीन आता पुढे शहर होतं किल्ल्यामध्ये, कुठं होतं ते आपण पुढे बघूया. चालायचं. किल्ल्यामध्ये येण्या जाण्यासाठी इकडे लोक राहायचे. शहर होतं मोहम्मदीन तुगलकाच्या काळामध्ये. आता दिल्लीहून लोकसंख्या इकडे आणली तर लोकसंख्या वाढली, तर या लोकांना त्यांच्या प्रोफेशनच्या हिशोबाने, काम करण्याच्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी यांना वसवण्यात आलं. आता किल्ल्या येण्यापूर्वी एक गाव येतं अब्दी मंडी. तिथे व्यापारी लोक किंवा ज्वेलर्स, सोन्या चांदीच्या दागिन्याचे काम करणारे लोक तिकडे राहायचे. किल्ल्याच्या बाहेर जी आउटर वॉल आहे तिथे सामान्य जनता राहायचे. आणि किल्ल्यामध्ये इकडे उच्च श्रेणीचे लोक राहायचे, हायर क्लासचे लोक. आणि जे भिंत दिसते भिंतीच्या पाठीमागे रॉयल फॅमिली राहायचे. आणि वेरूळच्या रस्त्यामध्ये एक गाव आहे तिकडे कागजीपुरा म्हणून, तिथे कागद बनवणारे आर्टिस्ट आणि हिमरू विणणारे विणकर राहायचे. नंतर मोहम्मदीन तुगलकाने लोकांना ऑर्डर केली की परत दिल्लीला चला. तो किल्ल्यातले लोक जे आहे सोबत दिल्लीला गेले
आणि जी सामान्य जनता होती किल्ल्याच्या बाहेर ती आतमध्ये येऊन राहिली. तर 1948 पर्यंत इकडे किल्ल्यामध्ये गाव होतं. या गावाच्या लोकांना किल्ल्याच्या बाहेर नवीन जागा दिली, दौलताबाद गाव बसवलं. किल्ला आणि गाव वेगळा करण्यात आला. तर इथे हे भिंतीचे अवशेष दिसतात, हे भारत सरकारने रिपेअरिंग करून ठेवलेले आहे. आणि किल्ला खूप मोठा असल्यामुळे पाणी हवं, तर पाण्याच्या उपलब्धतेसाठी मोठासा हौद बांधलेला आहे. ते आपण डाव्या बाजूला बघूया, हत्ती हौद. तर हे पारेकरांना, हे जे दिसतात ना आर्चेस, हे पारेकरांना उभे राहण्यासाठी खोल्या आहे. याला मराठीमध्ये म्हणतात देवळ्या. पारेकरांना उभे राहण्यासाठी खोल्या. 50 मीटर 100 मीटरच्या अंतरावरती अशा देवळ्या आपल्याला बघायला मिळतात. इकडे बघा, हे किल्ल्यातलं सर्वात मोठं हौद आहे. तुघलकाने 1327 मध्ये दिल्लीहून राजधानी किल्ल्यामध्ये आणली. किल्ल्याची लोकसंख्या वाढली, लोकांच्या हिशोबाने पाणी हवं म्हणून मोठा आकार दिला. मोठा असल्यामुळे याला हत्ती हौद असं नाव पडलं. याला जे पाणी आले डोंगराच्या मधून आलं. डोंगराच्या पायथ्याशी तलाव आहे, तिथून मातीच्या पाईपचा वापर केला जमिनीच्या खालून. टेराकोटा पाईप्स. ही जागा उंच, ही जागा खाली. जेव्हा पाणी वरून खाली येणार आहे प्रेशर जास्त होणार आहे. प्रेशर कमी जास्त करण्यासाठी पंप नव्हता, वीज शक्ती नव्हती. सामान्य थेरीचा वापर केला आहे इंजिनियर लोकांनी, ग्रॅव्हिटेशन फोर्स थेरीचा. आणि या बेसवरती जागेवरती दगडाचे चौकोन बांधले. हा जो गार्डनमध्ये दगडाचा चौकोन दिसतो याला रेग्युलेटर, वॉटर टॉवर म्हटलेलं आहे किंवा नियंत्रक म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पाणी शिरायचं, डगमध्ये साठायचं. दुसऱ्या कनेक्शनने पाणी खाली उतरून ते पुढे सरकत या डगमध्ये साठायचं. इथून पाणी हौदामध्ये जायचं. तर असे दगडाचे चौकोन 50 मीटर 100 मीटरच्या अंतरावरती बांधलेले आहेत. हे पाण्याचा प्रवाह कमी जास्त करण्यासाठी असायचे. तर हे जी पद्धत आहे की खूप जुनी आहे. ही आधी रोमन लोकांकडे होती. याला इंग्लिशमध्ये ॲक्वाडक्ट नाव दिलं आहे. नंतर ही पद्धत इराणी लोक शिकले आणि ह्यांनी नाव बदललं, ठेवलं सायफन किंवा सायफनिंग. तिथून ही अफगाणिस्तानच्या रस्त्याने भारतामध्ये ही पद्धत आली. तर भारताच्या काही किल्ल्यामध्ये, शहरामध्ये मातीची किंवा खापराची पाईपलाईन बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे. तर पेशव्यांच्या काळामध्ये कात्रजून पाणी शनिवारवाड्यामध्ये आणलं गेलं होतं. औरंगाबादमध्ये एक छोटी जागा आहे, 5 चक्की वॉटर मिल, तिथे 6 किलोमीटर अंतरावरून याच पद्धतीने पाणी आणलं आहे. तर ही पद्धत चांगली होती पाणी आणण्यासाठी किंवा आदर्श पद्धत होती, कारण की त्या काळामध्ये पंप नव्हता म्हणून ही ग्रॅव्हिटेशन फोर्स हिचा वापर केला. आता किल्ल्यातील सर्वात मोठं देऊळ आहे भारत मातेचं देऊळ. ते आपण हे जे देऊळ दिसतं हे किल्ल्यातलं सर्वात मोठं देऊळ आहे. हे 12व्या शतकामध्ये जैन देऊळ होता. आतमध्ये जैन तीर्थंकराची मूर्ती होती. नंतर खिलजीच्या काळामध्ये याची मशीद झाली. घुमटं बांधली गेली, कमानी बांधल्या गेल्या, आकार दिला मशिदीचा. हे अर्ध देऊळ अर्ध मशीद असल्यामुळे इकडे वाद सुरू झाला. वादांची सोडवणूक भारत सरकारने अशी केली, भारत माता सगळ्यांसाठी एक आहे म्हणून भारत माताची मूर्ती ठेवली. नाव दिलं भारत माता मंदिर. आपसातली भांडणं मिटवली. आता हे कोणत्याही धर्मासाठी नसून सगळ्या भारतीय लोकांचं देऊळ आहे. गॉडेस ऑफ इंडिपेंडन्स. याच्यामध्ये जे पिलर्स आहे 152 पिलर्स आहे. हे एक दगड दुसऱ्या दगडामध्ये खाचा करून बसवण्यात आले किंवा बनवण्यात आलं. 2 दगडाच्या फटीमध्ये चुना नाही, मातीने, सिमेंट नाही. जर भूकंप झाला तर हे देऊळ हलायचं परंतु पडायचं नाही. तर भूकंपापासून सुरक्षा करण्यासाठी अशा शैलीचा निर्माण यादव काळामध्ये झाला. निर्माण करता होता हेमाद्री किंवा हेमाद्री पंथ, म्हणून या शैलीला बनावटीला हेमाडपंथी देऊळ म्हटण्यात आलं. तर ही पद्धत महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी अशी देवळं बघायला मिळतात. आणि ह्या किल्ल्याचा इतिहास असा की हा किल्ला कोणी लढाई करून जिंकलेला नाही. फंद फितुरीने लाच देऊन एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे हा किल्ला गेलेला आहे. 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजीने या किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याचा अभ्यास केल्यानंतर आतमध्ये येणं अशक्य आहे त्याला कळलं आणि त्याने किल्ल्याचा किल्लेदार हरपालदेव यादव जो हिंदू राजा रामदेवराय यांचा जावई होता याला लाच दिली. जावईने रामदेवरायांना धोका असा दिला जे बाहेरून धान्य यायचं येण्यापासून बंद केलं. किल्ल्याचं धान्य संपल्यामुळे रामदेवरायांना अलाउद्दीन खिलजीशी तह करावा लागला. पहिला तह असा झाला की प्रत्येक वर्षी दिल्लीला कर दिला जाईल. दुसरा तह म्हणजे खंडणी वसूल केले. सोनं चांदी हिरे मोते 51 उंटावला अजून सगळी संपत्ती अलाउद्दीन खिलजीने लुटून दिल्लीला नेली. दिल्लीला गेल्यानंतर आपला काका राजा जलालुद्दीन खिलजी यांचा खून केला आणि स्वतः अलाउद्दीन खिलजी दिल्लीचा राजा झाला. हा किल्ला निजामशाहीची राजधानी असताना शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले या किल्ल्यामध्ये
नोकरीला होते मनसबदार म्हणून. हे राहणारे मूळचे वेरूळचे, वेरूळमध्ये त्यांचं घर आहे, गडी म्हणतात त्याला. नंतर शहाजीराजे या किल्ल्यामध्ये नोकरीला होते मनसबदार म्हणून. नंतर 1633 मध्ये शहाजहानने किल्ल्याला 4 महिने वेढा दिला, जिंकू शकला नाही. शेवटीला मलिक अंबरचा मुलगा फतेखान किल्लेदार असताना शहाजीने किल्ला पैशातून ताब्यात घेतला आणि इथून शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीमध्ये शिफ्ट झाले. नंतर आपण बघतो शहाजहान नंतर औरंगजेबचं राज्य होतं, औरंगजेबकडे किल्ला होता. औरंगजेब नंतर त्यांचा सरदार होता हैदराबादचा निजाम, यांच्याकडे किल्ला आला. हैदराबादच्या निजामाने किल्ला मध्यंतरी पेशव्यांना दिला. पेशवे पानिपतला जात असताना उदगीरमध्ये यांची लढाई झाली आणि तळहाटीमध्ये हा किल्ला पेशव्यांना दिला गेला. पेशव्यांनी 3 वर्ष आपल्याकडे ठेवून विकून टाकला हैदराबादच्या निजामाला. हैदराबादचा निजाम हा शेवटचा. नंतर भारत सरकारने हा किल्ला हैदराबादच्या निजामाकडून घेऊन आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला दिला आहे. तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या किल्ल्याची देखरेख करते, परंतु इतिहासामध्ये कुठेही लढाईची नोंद नाही आहे, म्हणून हा अजिंक्य किंवा अभेद किल्ला आहे. आता हे बघा, डोंगरावरती, डोंगरी बाले किल्ल्यावरती जे रॉक कटिंग दिसते, काळा डोम दिसतो, त्या डोमवरती गणेशाचं देऊळ आहे. पुण्याच्या पेशव्यांनी ह्या गणेशाच्या देवळांचं जीर्णोद्धार किंवा रिपेरिंग केलं होतं, म्हणून हे क्रेडिट पेशव्यांना जातं. पेशव्यांचं कुलदेवत होतं गणेशा, म्हणून पुण्यामध्ये सर्वात जास्त गणेशाचे देऊळ आहे. तर पांढरा महाल दिसतो, अशोकनी महाल, हा यादवकालीन महाल होता. नंतर शहाजहानने ह्या किल्ला, त्या महालाला 12 खोल्या लावल्या, 12 कमानी लावल्या, म्हणून त्याला 12 देवी असं शब्दशः नाव पडलेलं आहे. सगळ्यात वरती झेंडा लावण्याची जागा आहे, जसा झेंडा त्याचा किल्ला, त्याच्या खाली तोफ आहे, त्या तोफेचं नाव आहे दुर्ग तोफ. दुर्ग म्हणजे किल्ल्याची तोफ. नंतर पेशव्याने ह्याच्यावरती नाव लिहिलं श्रीदुर्गे. आता लोकलमध्ये ह्याचं नाव दुर्गा झालेलं आहे. ही बनवलेले पितळाची, वजन 12 टन, मारक क्षमता 8 किलोमीटर. हे खालून नेणं कठीण होतं, धातूचं खोदकाम करून ही तोफ तिकडे बनवलेली आहे. त्या तोफेच्या खाली ओटा दिसतो, गुहेमध्ये संत जनार्दन स्वामीचं देऊळ आहे, त्यांच्या पादुकांचं देऊळ आहे. तर हे संत जनार्दन स्वामी 15व्या शतकामध्ये किल्लेदार होते. भगवान गुरु दत्तात्रेयने दर्शन दिले, नंतर संत म्हणले हे संत एकनाथांचे गुरु आहे. तर संत एकनाथ या किल्ल्यामध्ये राहायचे गुरुसोबत. नंतर शिफ्ट झाले पैठणला. पैठणमध्ये संत एकनाथांची समाधी आहे आणि त्यांचं घर आहे. तर त्यांच्या गुरुचं इथे पादुकांचं देऊळ आहे. खऱ्या समाधीचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे नाही आहे, परंतु लोक याला समाधी मानतात आणि त्यांची पुण्यतिथी या किल्ल्यामध्ये साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याची जी दुसरी एकादशी असते त्यावेळेस या किल्ल्यामध्ये यात्रा भरवली जाते. तर हे बघा, इकडे चंद्र दाखवलेला आहे मिनारवरती, म्हणून ह्याला हिंदीमध्ये चांद मिनार असं नाव पडलेलं आहे. याला बांधलं होतं हसन गंगू महामुनीने विजय स्तंभाच्या रूपामध्ये 1447 मध्ये. जो दिल्लीचा मिनार आहे कुतुब मिनार, त्याचा कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा खोटा आहे. याच्यामध्ये आणि कुतुबमिनारमध्ये फरक असा जाणवतो उंचीचा. याची उंची 70 मीटर आहे, कुतुबमिनारची उंची 72.5, फक्त 2.5 मीटर कुतुबमिनारपेक्षा लहान आहे. दुसरा फरक आहे बाल्कनीचा, याच्यामध्ये 3 आहे, कुतुबमिनारमध्ये 5. तिसरा फरक दगडांचा, कुतुबमिनार लाल दगडामध्ये आहे, हा काळ्या दगडामध्ये. सुंदर दिसावा म्हणून गुलाबी, शहराचा गुलाबी कलर होता प्लास्टरवरती. मागच्या 15 वर्षामध्ये भारत सरकारने याची डागडुगी केली. डागडुगी लपवण्यासाठी नवीन कलर दिला, गेरूचा कलर. निळ्या फरशा दिसतात, इराणी फरशा महाग आणि दुर्मिळ होत्या, म्हणून कमी जागेमध्ये याचा वापर करण्यात आला. हा मिनार कलत नाही, झुकत नाही, कारण की ह्याच्या खाली ओटा बांधण्यात आला, फाउंडेशन बनवण्यात आला. दिल्लीच्या मिनारला ओटा नाही आहे, म्हणून हा झुकलेला नाही. दिल्लीचा मिनार झुकलेला आहे. एका कोपऱ्यामध्ये मशीद आहे, दुसऱ्या कोपऱ्याला नगारखाना. लोकांना, सैनिकाला बोलण्यासाठी नगारा वाजवायचे. 1996 मध्ये एका मुलाने वरून आत्महत्या केली. आत्महत्या झाल्यामुळे याला बंद केलंय. 248 पायऱ्या आहे असा गोल जिना वरती जाण्यासाठी. चलायचं पुढे. आता हे बघा, इकडे वस्तू संग्रहालय आहे. 2019 मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने वस्तू संग्रहालय हे बनवलंय. किल्ल्यामध्ये एकूण तोफा आहे 269. त्यापैकी काही खाली कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या आहे आणि त्यापैकी 53 तोफा इकडे आहे. काही तोफा बुर्जावरती तशाच पडलेल्या आहेत. तर इकडे वेगवेगळ्या राजकर्त्याच्या तोफा आहे. ही जी मोठी तोफ दिसते ही औरंगजेबच्या काळातली बनवलेली कॉपरमध्ये. मधली आहे हैदराबादच्या निजामाची, ही ब्रॉन्झ मेटलमध्ये आहे. आणि शेवटची जी आहे डच ईस्ट इंडिया कंपनीची, ही बनवलेली ब्रॉन्झ मेटल, कॉपर आणि टीनमध्ये बनवलेली. परत येताना हे वस्तू संग्रहालय बघायचं. या बाजूला दुसरं वस्तू संग्रहालय. या परिसरामध्ये उत्खनन झालंय. उत्खननामध्ये हिंदू देवदेवता, जैन तीर्थंकराच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत, त्या कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या आहे. परत येताना हे म्युझियम बघायचं, खाली उतरायचं.
पुढे काळकोट म्हणजे मृत्यूचा दरवाजा, ते बघायचं. चलायचं पुढे. मराठीमध्ये या भागाला काळकोट असं नाव पडलेलं आहे. काळचा शब्दशः अर्थ होतो मृत्यू, या मृत्यूचा देवता. तर इथे बघा शत्रूला मारण्याची टेक्निक कशी दाखवलेली आहे. शत्रू दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये यायचं. आतमध्ये आल्यानंतर इकडे 2 दरवाजे असायचे शत्रूला अडवण्यासाठी. एक दरवाजा या बाजूला दिसतो, दुसरा दरवाजा या बाजूला होता, तुटला. फक्त दगडाची बिजागिरी दिसते का? बिजागिरी असल्यामुळे इकडे दरवाजा होता हे प्रूफ होतं. 2 दरवाजाच्या मध्ये शत्रू अडकला, किल्ल्याचे सैनिक वरून हमला करायचे, काय शत्रू मारले जाणार. पण शत्रू लोक विचार काय करायचे, मोठा दरवाजा खरा असतो, तर या बाजूला मोठा दरवाजा हा छोटा. मोठा खरा मानून शत्रू आतमध्ये जायचा, भिंतीला धडक मारायचा, तोपर्यंत किल्ल्याचे सैनिक शटर डाऊन करायचे. जो कोणी बंद झाला तो बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायचा. तिकडे खिडकी आहे बघा बाजूला, त्या खिडकीतून शत्रू सरपटत जाऊन बाहेर डोकं काढायचं. बाहेर काढल्यानंतर याच्यावरती दगड आहे, वरती खिडकी आहे, वरचा मनुष्य दगड सोडून द्यायचा. ज्यानं डोकं बाहेर काढलं त्याच्या डोक्यावर दगड पडायचा, म्हणजे शत्रू मारला जायचा. तर या टेक्निकमुळे याला काळकोट किंवा मृत्यूचा दरवाजा म्हटलेला आहे. काळ म्हणजे मृत्यू, हे मृत्यूचा देवता. आता पुढे बघूया चिनी माल, औरंगजेबच्या जेलखाना. चालायचं पुढे. हे बघा समोर चिनी मातीच्या फरशा लावलेल्या आहे, म्हणून याला चिनी माल असं नाव दिलेलं आहे. याला बांधलं होतं शहाजहानने, परंतु त्याचा मुलगा औरंगजेब त्याने कैदखाना जेल बनवलं. हैदराबादमध्ये किल्ला आहे बघा, गोलकोंडा किल्ला. औरंगजेबने त्याच्यावर ताबा मिळवला. त्याचा शेवटचा राजा अबुल हसन तानेशाह, त्याला तिथून इथे आणलं, कैदेत ठेवलं. तो 13 वर्ष कैदेत होता. 13 वर्षांनंतर इथे त्यांचा मृत्यू झाला. आधी महाल नंतर जेल. आता पडझड झाली, छत पडली पावसामुळे, याचे दगड पडतात, म्हणून भारत सरकारने याला बंद करून ठेवलेलं आहे. हे बघा बॅरियर बसवलेले आहे. आतमध्ये बघण्यासारखं काहीच नाही, रिकाम आहे. किल्ल्यातली सर्वात मोठी तोफ आहे मेंढा तोफ, ते आपण पुढे बघूया. तर हे बघा वरती तोफ ठेवलेली आहे. तोफेचं नाव आहे मेंढा तोफ. एडका असतो ना, एडका जो असतो टक्कर मारण्याला मजबूत असतो, शक्तीचं प्रतीक असतो, बलिदानाचं प्रतीक असतो. तर एडक्याचं डोकं का लावलेलं आहे, कारण की ही पंचधातूची तोफ आहे. आग लागल्यानंतर गरम होत नाही, कंटिन्यू याने फायर करू शकतात. तशा प्रकारे एडका एक दुसऱ्याला टक्कर मारतात, ते मरेपर्यंत टक्कर सोडत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये वारंवारता कंटिन्युटी असते. तीच गोष्ट तोफेमध्ये, कारण की पंचधातूची. याचं वजन 14 टन, मारक क्षमता 9 किलोमीटर. ही तोफ खालून फिरवायचे, ही अर्धवडतोड फिरायची. कोणी ताबा मिळवला ते पाठीमागं फिरू शकत नव्हते. आता खालून रस्ता बंद आहे, तोफ एक्सेलपासून वेगळी केलेली आहे. ही औरंगजेबच्या काळातली आहे. औरंगजेबचं याच्यावरती नाव लिहिलेलं आहे पर्शियन भाषेमध्ये. तोफेचं नाव आहे तोफे किल्ला शिकन, म्हणजे किल्ल्याला तोडणारी तोफ. तिसरं नाव बनवणाऱ्याचं नाव मोहम्मद हसन अमल अरब. तर किल्ल्यातली सर्वात मोठी तोफ, दिसण्यामध्ये सुंदर आहे. आणि इकडचं शेवाळ काढलेलं आहे. आणि हे पाणी मध्ये मगरी होत्या, हा त्याच्यामध्ये मगरी होत्या. किल्ल्याचे सैनिक तिकडून येण्या जाण्यासाठी चांबडी पूलचा वापर करायचे. इकडे किल्ल्याचे सैनिक आल्यानंतर चांबडी पूल काढून चाकेवर गुंडाळून ठेवायचे. तो पूल गेल्यानंतर भारत सरकारने नवीन पूल हा ब्रिज बांधलेला, आणि त्याच्या आधी हा दगडाचा पूल होता. एकच मनुष्य आतमध्ये यायचं जायचं. हा टुरिस्टसाठी अवघड आहे, म्हणून लोखंडी ब्रिज बांधलेला आहे. हा पुरा खंदक आहे. हा चारी बाजूला डोंगर कापून खंदक केलेला आहे. याच्यामध्ये मगरी सोडलेला असायचा, कारण की शत्रू तिथे पोहून आतमध्ये येऊ नये. तर याची जी एरिया आहे 2 किलोमीटर आणि 50 फूट खोली आहे. पूर्ण मगरीचा खंदक होता. जसा शत्रू पार करून पुढे यायचा, पुढे वेगळी टेक्निक आहे.
जसं आपण छोट्या दरवाज्यातून आतमध्ये आलो, अंधारामध्ये येतो. इथे छत होतं, छत पडल्यामुळे भारत सरकारने नवीन रस्ता बांधलेला आहे. दिसतोय जिना. खाली ज्या पायऱ्या होता तिकडे लाकडी दरवाजा होता. लाकडी दरवाजातून बंद करायचे. शत्रू त्या गॅपमधून पुढे यायचा, खिडकीतून डोकं बाहेर काढायचा. किल्ल्याचे सैनिक त्या शत्रूचं डोकं तलवारीने छाटायचे. दुसरे सैनिक लोक डेड बॉडी जमा करून ओढून डेड बॉडी ह्या खिडकीने खंदकमध्ये फेकून द्यायचे, ज्याला मगरी खाऊन टाकायचे. जर एखादा शत्रू हुशार चालाक आहे तो डोकं काढण्याऐवजी जंप करायचा, किल्ल्याच्या सैनिकाला मारून शत्रू आतमध्ये यायचा. आतमध्ये अंधार होता, अंधारामध्ये किल्ल्याचे सैनिक लपून बसायचे. कॅबिन नंबर 1, 2 आणि 3. जसे शत्रू आतमध्ये आला, वरून हमला व्हायचा. काही शत्रू मारले जाणार आणि काही शत्रू वाचले, पुढे गेले. पुढे वेगळी टेक्निक आहे वाचणाऱ्यांना मारण्यासाठी. गॉगल काढा आणि दुसरं मोबाईल टॉर्च ऑन करा. अंधार होता, अंधारातून शत्रू उजेडामध्ये यायचा. दिसतो उजेड? तर शत्रूच्या डोळ्यामध्ये अंधारी यायची. शत्रूला 2 मार्ग दिसायचे. हा एक मार्ग दिसतो, हा एक मार्ग दिसतो. दोन्ही मार्ग एकच आहे. शत्रू विचार करायचा, इकडे जायचं का इकडे जायचं. तर शत्रू विचार करेपर्यंत किल्ल्याचे सैनिक वरून उकळतं तेल, उकळतं पाणी फेकायचे. काही शत्रू मारले जाणार, काही शत्रू वाचले, पुढे गेले. पुढे वेगळी टेक्निक आहे वाचणाऱ्यांना मारण्यासाठी. आता तिकडे जे लाईट दिसतो ना, तिथे थांबायचं ते. उजेड फक्त जमिनीवर पडायचा, वरती अंधार. अंधारामध्ये खिडकी आहे बघा. खिडकी नंबर 1, 2 आणि 3, 4. जसा शत्रू आतमध्ये आला, वरून किल्ल्याचे सैनिक हमला करायचे. काही शत्रू मारले जाणार आणि जो शत्रू खालून वरती बघणार, वरती अंधार होता, खाली उजेड. जे अंधारामध्ये लपलेले ते बघू शकतात आणि जे उभे आहे ते वरती बघल्यावर फक्त अंधार दिसायचा. काही शत्रू मारले जाण्याचे, काही वाचले. पुढे टेक्निक आहे, पुढे बघा. इकडे सरळ रस्ता, नंतर असा गोल आहे. शत्रू समजा सरळ आहे, वेगाने पळत यायचा, भिंतीला धडक मारायचा, जमिनीवर पडायचा. जमिनीवर लोखंडी काटे असायचे 4 टोकांचे. तो काटा जमिनीवर फेकल्यानंतर 3 टोकाचा टेबल व्हायचा. 1 टोकावरती ज्याला विष. जसा शत्रू विषारी काट्यावर पडला तो उठू शकत नव्हता. जो शत्रू यायचा तो अंधारामध्ये, उजेडामध्ये आला तर वळून हमला करायचा. बघा खिडकी दिसते. तर इकडे किती अंधार असतो 1 सेकंडसाठी. लाईट बंद करू आपण. टॉर्च बंद केला, बघा किती अंधार असतो. लाईट बंद करा. स्वतःला बघू शकत नाही एवढा अंधार. चला पुढे. तर इकडे बघा ही मोठी खिडकी दिसते. इथून उकळतं तेल, उकळतं पाणी शत्रूवर फेकायचे. खिडकी ही मोठी. ही खाली खिडकी दिसते ना, ही लहान 2 लहान खिडक्या या अंधारामध्ये जातात लपण्यासाठी. मार्ग वरती जाण्यासाठी उजव्या बाजूने रस्ता, तिथपर्यंत अंधार. तिथून मग उजेडाचा रस्ता वरती. 400 पायऱ्या डोंगरावरती आणि 65 पायऱ्या अंधारामध्ये. तर डोंगरावरती 2 मंदिर, महाल, तोफ आहे. टाइम ताकद असेल जाऊ शकता, काय बंधन नाही. जर तुम्ही वरती गेला त्याच रस्त्याने खाली यायचं, या दरवाजातून बाहेर पडून या नवीन रस्त्याने खाली उतरायचं. जय शिवाजी.